नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण डाळिंब ह्या विषयावर संवाद साधत आलो आहे. आतापर्यंत आपण छाटणी, विश्रांतीचा पिरियड ह्या विषयावर आपण संवाद साधला. नवीन ज्या बागायतदारांना, डाळिंब बागायतदारांना लागणी करायची आहे त्याचं अंतर किती असावं, व्हरायटी कोणत्या आहेत, एक खोड, सिंगल खोड किंवा 4 खोड पद्धती कशा आहेत, ह्या सगळ्या पद्धतीवर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे. बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठानं अत्यंत चांगली आपल्यासाठी एक जात दिली बागायतदारांसाठी, ती भकुवा. सुरुवातीपासूनच दाण्याचा रंग अत्यंत गडद गुलाबी रंगाचा येतो. त्यानंतर त्यातच सुपर भगवा म्हणून सुद्धा विद्यापीठानं आपल्याला एक अत्यंत चांगली जात दिली. त्यातच पुन्हा फुले मृदुला आणि फुले आरक्ता ह्या सुद्धा व्हरायटी आपल्याला कृषी विद्यापीठाने दिल्या. अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन विद्यापीठाने केलं आणि आपल्या डाळिंब बागायतदारांच्यात एक नवीन व्हरायट्या चांगल्या दिल्या आणि त्यानं दरसुद्धा आपल्याला चांगले मिळायला लागले, त्याचे खर्चसुद्धा कमी यायला लागले. बंधूंनो, डाळिंबाची लागण 12x10, 11x7, 10x6, 10x8 अशा वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक बागायतदार करतात. ज्या पद्धतीनं द्राक्ष बागेत 6-4, 8-5, 8-4, 10-8, 10-6 ह्या अशा अनेक पद्धती आहेत, तसेच अनेक पद्धती ह्या डाळिंब बागायतदारांच्या सुद्धा आहेत. जर आपण 11x7 किंवा 10x8 ह्या पद्धतीनं जर आपण लागण केली तर शक्यतो 77 ते 80 स्क्वेअर फूट अंतर एका झाडाला मिळतं. त्यात आपल्याला एकरी चांगलं उत्पादन मिळू शकतं. ह्यात सिंगल बुंदा लागवड, द्विबुद्धा लागवड आणि 3 फुटी खालनं घेणं आणि त्रिबुद्धा लागवड सुद्धा वेगवेगळी प्रचलित आहे. सध्या बदलत्या गोष्टीनुसार जर आपण सिंगल बुद्धा लागवड केली, म्हणजे खालनं ज्या फुटी निघतात ना, त्या फुटी सगळ्या काढून टाकायच्या आणि एकच शूट किमान 3 ते 4 फुटापर्यंत उंच न्यायचा, अशा पद्धतीनं जर आपण सिंगल बुद्धा लागवड आपण जर डाळिंबाची केली, कोणतीही व्हरायटी लावा, त्यातल्या त्यात शक्यतो मी सांगेन तुम्हाला सुपर भगवा लावा. खूप सुंदर व्हरायटी आहे, उत्पादन चांगलं येतं, फेर कधीही जात नाही आणि त्याचा जो कळी धरण्याचा पिरियड आहे तो अत्यंत चांगला आहे. आंबे बहारमध्ये जर आपण ह्याच्या छाटण्या धरल्या तर त्याचे उत्पादनसुद्धा आपल्याला चांगलं येतं. सिंगल बुद्धा पद्धतीची जर लागवड आपण जर केली तर आपल्याला खोडावरचा खर्च कमी होतो, स्टेम बोरं कमी लागतो, जो रोग आणि किडी ह्या दोन्हीपासून आपल्याला चांगला त्याचा बचाव करता येतो. खाली खतांच्या मात्रा आपल्याला अगदी व्यवस्थित देता येतात. पाणी नियोजन आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येतं. अशासाठी सिंगल बुंदा लागवड केलेली खूप चांगलं फायद्याचं ठरेल. त्यात खालच्या फुटीने निघून येत म्हणून काय काम करावं लागेल, खतांचे डोसेस कसे द्यायचे, पाणी नियोजन कसं असावं, खत देताना कोणती अंतरावर द्यावं, हे सगळ्या विषयावर इथून पुढच्या काळात आपण चर्चा करणार आहे. माझी विनंती आहे आपल्याला की डाळिंब ह्या विषयावर जो आपण संवाद नवीन पद्धतीनं चालू केला आहे तो जास्तीत जास्त डाळिंब बागायतदारांना पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.